अध्यक्ष महोदय, शक्तीपीठ महामार्ग मराठवाड्यातून जातोय आणि शक्तीपीठ महामार्गाला अनेक जिल्ह्यातून सामान्य शेतकरी विरोध करतोय अध्यक्ष महोदय। आणि सामान्य शेतकऱ्याचा विरोध असताना महाराष्ट्र सरकार शक्तीपीठ महामार्ग करण्याचा अट्टहास हा का त्यांनी मनाशी बाळगलाय हे मात्र आपल्याला कळायला मार्ग नाही। अध्यक्ष महोदय, समृद्धी महामार्ग आम्हाला अशी माहिती मिळते की महामार्ग तो झाला, पण अजूनही तिथे जे टोल नाके आहेत ते ओसाड पडलेले आहेत। तिथं म्हणावी तेवढी वाहतूक त्या समृद्धी महामार्गावर होत नाही आहे। आणि म्हणून जर अशा महामार्गाचा ताजा अनुभव आपल्यासमोर असताना जर पुन्हा आपण शक्तीपीठ महामार्गासारखे शेतकऱ्याला जे मान्य नाहीत असे महामार्ग जर आपण तयार करणार असू तर पुन्हा या अशा विकासाच्या योजनाची खरंच आवश्यकता आहे का हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं। अध्यक्ष महोदय, समृद्धी महामार्ग होतो, शक्तीपीठ महामार्ग होणार आहे, लोककल्याण महामार्ग होणार आहे, एवढे सगळे महामार्ग या राज्यामध्ये होत आहेत, पण मराठवाड्याच्या पिण्याच्या पाण्याची जी गरज आहे ती सरकार कुठेतरी भागवताना दिसत नाही। आणि मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी जो काही निधी आवश्यक आहे तो निधी का मराठवाड्याला दिला जात नाही हा सुद्धा मला असं वाटतं की हा या निमित्तानं मी आपल्या पुढं या ठिकाणी मांडू इच्छितो। Thanks for watching Ekmat Digital.